माझ्या प्रिय मुलांनो, जे लोक तुमच्यासोबत सूर्यप्रकाशासारखे म्हणजे आनंदाचे क्षण आणि पावसाळ्यासारखे म्हणजे दुःखाचे क्षण या अशा परिस्थितीत तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहिले, अशा लोकांची नेहमी तुम्ही कद्र करा, त्यांचा आदर करा. त्यांना कधीही घृणित धरू नका. तुमच्या कठीण काळात या देवदूतांना तुमच्याकडे पाठवल्याबद्दल नेहमीच देवांचा आभार माना. मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत लवकरच सुट्टीवर जायचं आहे आणि तुम्ही कधीच काळजी करू नका. तुमचा हा प्रवास सुखरूप होईल आणि तुम्ही या प्रवास करू शकाल तुमच्या कुटुंबासोबत आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. आणि जसं जसं तापमान हळूहळू वाढत आहे आणि हवामानसुद्धा बदलत आहे, तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पाणी पीत राहा म्हणजे हायड्रेटेड राहा आणि निसर्गाचा घटकांसह वेळ घालवा. मला आशा आहे की तुम्ही दररोज पृथ्वी मातेचा आभार मानावे, असं मी तुम्हाला नेहमीच सांगतो. आज तुम्ही माझ्यासाठी थोडासा हलवा बनवाल का? कारण मला आज हलवा खायची इच्छा आहे. माझ्याकडे या आणि थोडा वेळ नुसतं गप्प बसा. जसं तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गप्पा मारता, येऊन माझ्याशी गप्पा मारा. हे प्रेमळ क्षण आणि तुमचे निर्मळ प्रेम मला हवं आहे. म्हणून आनंदी राहा आणि खूप हसत राहा. माझे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी आहेत.